नमस्कार मंडळी, मी दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. तर आता मग करूया. सर्वात प्रथम आपण लाडूचे साहित्य बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेत. वजनी मापात म्हणलं तर पाव किलो तीळ आहेत. त्याच वाटीने मी इथे 1 वाटी गूळ घेतलाय आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेत. 1 चमचा तूप आणि 1 चमचा पाणी घेतलेलं आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवली. कढई आपल्याला जाड पातळ असलेलीच निवडायची आहे, कारण यामध्ये काहीच करपत नाही तीळ गूळ. आता सर्वात प्रथम आपण इथे शेंगदाणे टाकू आणि खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व करताना तिळाचे लाडू आपल्याला कमी गॅसवरच सगळं करून घ्यायचं आहे. खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून झालेले. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे गार झाले की आता आपल्याला शेंगदाण्याचे टरफलं काढून घ्यायचे आहेत. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तिळाची लाडू रेसिपी सांगत आहे. खूपच सोपी आहे. नक्की करून बघा या पद्धतीने. खूप छान होते. तर कडक पण होत नाहीत, म्हाताऱ्या माणसाला पण चावतील असे हे लाडू होतील. तर आपले असे शेंगदाण्याचे टरफलं काढून झालेले आहेत. आता इथे गॅसवर कढई तर ठेवलेलीच आहे आपण पहिल्यांदाच. आता यामध्ये आपण तिळं घालू. मंद आचेवरच आपल्याला तिळं पण परतून घ्यायचे आहेत, कारण तिळं करपली की आपल्या लाडूची चव करपट लागते. म्हणून मंद आचेवरच आपल्याला तिळं पण खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. बघा, मस्त असे आपले तिळ भाजून झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं. तूप संपूर्ण विरघळू द्यायचं आणि आपल्याला यामध्ये आता गूळ घालायचा आहे. गूळ घातला की लगेच यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी टाकल्यावर आपले गोळे चिवट होत नाहीत अजिबात. खूप मस्त होत येतं. सगळं हे उलटण्याने आपल्याला हलवीत जायचे. गूळ शक्यतो चिरूनच घ्या, बारीक, नाही तर खिसून घ्या. जास्त खडे ठेवले की लवकर विरघळत नाहीत आणि करपते. त्यामुळे खिसून घ्या, नाही तर चाकूच्या साहाय्याने हे करून बघा. आता आपण चांगलं 5-10 मिनटं हलवले. आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करूया चाटणी आली का. चाटणी आलेली नाही, हाताला चिटकत आहे हे, म्हणून आपण पुन्हा 1 मिनटं याला चांगलं हलवून घेऊया. 1 मिनटं झालीत. आता पुन्हा आपण वाटीत पाणी घेऊन बघूया चाटणी आली का. मस्त अशी हातात गोळी बसायली म्हणजे आपली चाटणी तयार आहे. सगळीकडून एकदा हलवून घ्यायचं आणि इथे गॅस बंद करायचा आणि यामध्ये तिळं घालायचे आहेत. तिळं घातले की लगेच यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण घालायचे आहेत. सगळं हे एकदा मिक्स करून घ्यायचे. संक्रांतीच्या दिवशी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रात हे लाडू केले जातात आणि खूप आवडीनं खाल्ले जातात. लहानापासून तर मोठ्या माणसापासून हे तिळाचे लाडू आवडते. सगळे मिक्स झालेले बघा. परफेक्ट मापात मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं तिळाची रेसिपी. नक्की करून बघा. हाताला थोडं पाणी लावायचं आणि छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला. हाताला पाणी लावलं की पोळत नाही हे, कारण गरम गरम असतानाच लाडू बांधायला लागतात, नाही तर कोरडे पडले की लाडू बसत नाहीत. मस्त असे सगळे गोळे बांधून घ्यायचे आपल्याला. तर आपले सर्व गोळे करून झालेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे लाडू करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्त काय कडक पण होत नाही आणि जास्त नरम पण नाही, मध्यम मस्त लाडू होते. नक्की अशा पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.